तुकाराम महाराज सांगतात आम्ही कुठे राहतो? आम्ही वैकुंठात राहतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले देशी साच भावे वर्ताया. आम्ही राहतो वैकुंठात, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ऐका, जसं देव वैकुंठात राहतो तसे संत सुद्धा कुठे राहतात? वैकुंठात राहतात. आता ऐका, आपल्या नावापुढे सुद्धा लिहिलं जातं वैकुंठवासी. आपल्या नावापुढे पण लिहिलं. कधी लिहिलं जातं? कधी? वैकुंठवासी कधी? गेलं. जिवंतपणी नाही, कधी? गेलं. बरं, ती पत्रिका आता पत्रिका बनवत नाही. जुन्या काळात ते 10 वर्षाची पत्रिका, छोटी पत्रिका, अशा हाताच्या साईजची एवढी पत्रिका बनवली जायची आणि त्याच्यावर लिहिलं जायचं. ऐकायचं तर मजकूर असा असायचा, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे येथे आमचे पिताशी वैकुंठवासी. असं जायचं. मला त्या पत्रिकेचं नवल असं वाटायचं. पत्रिकेचा मायना असा असायचा, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे पिताशी वैकुंठवासी. आता मला सांगा, ह्यांचे पिताशी जर खरंच वैकुंठाला गेले असतील तर वाईट वाटायचं काही कारण आहे का? माझं बोलणं तुमच्या लक्षात येतंय ना? जर समजा यांची पिताशी खरंच वैकुंठाला गेली तर बाबा काही वाईट वाटण्याचं कारण आहे का? नाही. पण लिहिणाऱ्याला माहिती, जो गेला त्याची काही लायकी बनले गेला असतं. वैकुंठवासी आमचे संत मात्र कुठे राहतात? वैकुंठात राहतात. म्हणून ते स्वाभिमानाने सांगतात आम्ही वैकुंठवासी. आपल्याला देव आणि संतांच्या मध्ये असणारं सादृश्य बघायचंय. पहिलं सादृश्य आपण बघितलं, जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. दुसरं सादृश्य आपण बघितलं, जसं देव वैकुंठात राहतो तसे संत सुद्धा वैकुंठात राहतात. आता तिसरं सादृश्य आपल्याला बघायचंय. वैकुंठावरनं परमात्मा इथे अवताराला येतो. नेमका अवतार घेऊन परमात्मा करतो काय? भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन? मला वाटतं श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्मा स्वतः सांगतात. काय सांगतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराजांनी याच अनुषंगाने प्रमाण दिलं. धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजना आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. देवाचा अवतार कार्याचं प्रयोजन धर्मरक्षण. भगवान परमात्मा केव्हा केव्हा अवताराला येतो? जब जब होय धर्म की हानी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माची हानी होते, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान परमात्म्याचा काय होतो? अवतार होतो. म्हणजे देवाचा अवतार कार्य आहे धर्मरक्षण. तो महाराज तुमचा देव धर्मरक्षणाकरता अवतार येतो आणि मग संत कशा करता येतात? धर्माचे पालन
धर्माचे पालन वाजवा जोरदार टाळी. माझं भाग्य म्हणा की मला तिघही एकत्रित लाभलं आणि ही ह्या तीनही गायकांचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, त्यांचा सहज आवाज सहज षड्जापर्यंत जातो, सहज षड्जापर्यंत. खूप गोड गातात सिद्धानंद महाराज, शरद महाराज, संजय महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, देवाचा अवतार कार्य जसं धर्मरक्षण तसं संतांचा अवतार कार्य सुद्धा काय धर्मरक्षण. महाराजांनी प्रमाण दिलं धर्माचे पालन करणे पाखंड खंड. तुकाराम महाराज सांगतात धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे, किंबहुना वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव आणि वाढावया धर्म. धर्म वाढवण्याकरता संतांचा अवतार. आपण देव आणि संतांच्या मध्ये असणारं सादृश्य बघतोय. पहिलं सादृश्य बघितलं जसं देवाचा अवतार तसा संतांचा अवतार. जसं देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ तसं संतांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. जसं देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण तसं संतांचा अवतार कार्य सुद्धा धर्मरक्षण. आता ऐका, देवाचं आणि संतांचं दोघांचे अवतार कार्य धर्मरक्षण आहे, कार्य एकच आहे, पण कार्यप्रणाली मात्र भिन्न भिन्न आहे. म्हणजे काम करण्याची पद्धत दोघांची कशी आहे वेगळी वेगळी. देवाची आणि संतांची काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. देव काम कसं करतो, जर एखादा आदरणीय मनुष्य जन्माला आला, दुराचारी मनुष्य जन्माला आला तर देव अवतार घेतो आणि त्या दुराचार्याला संपवतो. संत मात्र काय करतात, संत दुराचार्याला संपवत नाही, त्याच्या ठिकाणी असणारा दुराचारीपणा संपवतात, त्याच्या ठिकाणी असणारा खळपणा संपवतात. जे खळांची सांडो सांगतात ना, संत खळाच्या ठिकाणी असणारा खळपणा संपवतात. बरोबर काय? मी आणखी तुमच्या जवळचं विचारतो, तुम्हाला समजेल, रुचेल, पटेल, कळेल अशा पद्धतीने. इथं बसलेले सगळे देवाचा अवतार कधी होतो, संतांचा अवतार कधी होतो ऐका. देवाचा अवतार होतो अधिक चांगल्या करता किंवा अधिक वाईटा करता. देवाचा अवतार कधी होतो, एक अधिक चांगला. अधिक चांगला म्हणजे प्रल्हादासारखे, ध्रुवासारखे अशा अधिक चांगले भक्त जन्माला आले की देवाचा अवतार त्यांच्या करता होतो. भक्ताराशी पायापाशी. आणि देवाचा अवतार कधी होतो, रावणासारखे, कंसासारखे, शिशुपाल, दंतवक्रासारखे अधिक वाईट जन्माला आले कि मग त्यांच्या करता देवाचा अवतार दुर्जनाशी संहार. ऐका, देवाचा अवतार होतो एक तर अधिक चांगला करता, देवाचा अवतार होतो एक तर अधिक वाईटा करता. आता ह्या मंदिरामध्ये माझ्या समोर बसलेले तुम्ही सगळे मला सांगा, तुम्ही अधिक चांगले का अधिक वाईट? अधिक शब्द मी वजा करून टाकतो. तुम्ही चांगले का वाईट? बरं बरं, सगळे बोला. कसे तुम्ही? चांगले. वा, चांगले. लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे? लाडक्या बहिणी बोला, तुम्ही चांगल्या का वाईट? काय होतं माहितीये, त्यांना वाटतंय म्हणावं आम्ही कसे आहे चांगले, त्यांना वाटतंय मनापासून म्हणावं मी कशी आहे चांगली. पण ते आजूबाजूला बघतात, मी जर म्हणावं चांगली तर माझ्या शेजारीला माझं सगळं चांगलपणा माहिती, मी किती चांगले हे माझ्यापेक्षा माझ्या शेजारी. बरं, तुम्ही चांगलं कुठपर्यंत माहितीये, तुम्ही कीर्तनात तोपर्यंत चांगलंय. तुम्ही फक्त टँकर आल्यानंतर तिथं पाहायचं चांगुलपणा, नळाला पाणी आलं. बरं, जाऊ द्या. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं सांगितलं. स्वतः तुमचं काय म्हणणं? हा, स्वतःनी बरोबर उत्तर दिलं. बरं, आपलं कसं माहितीये, ऐका ऐका लक्ष. आपण आधी चांगल्यात पण बसत नाही आणि आपण आधी वाईटात बसत नाही. आपली गमत अशी, आपण आधी चांगले पण नाही आधी वाईट पण नाही. आता वाईट म्हणावं तर आपण कीर्तनात येऊन बसलो, वाईट म्हणावं तर कुठे आलोय आपण? कीर्तनात आलो. आता मला सांगा, कीर्तनात येणं हे काय वाईटपणाचं लक्षण आहे का? नाही. आपण कीर्तनाला आलो म्हणून कसे सगळे चांगले. ऐका, कीर्तनाला येणं ही चांगली गोष्ट आहे, पण कीर्तन संपल्याच्या नंतर आपली जुनी ठेवून जायची दुसऱ्याची, ही काय चांगलीपणाची लक्षणं नाही.
मी अजून सांगतो तुम्हाला. आता तुम्ही कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर सगळे घरी जायला निघाले. घरी जात असताना रस्त्यामध्ये तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या. दोन. एक मूर्ती होती रामाची, दुसरी मूर्ती होती रावणाची. तुम्ही कोणती उचलणार? वा, कोणती उचलणार? रामाची. दोन मूर्त्या तुम्हाला दिसल्या. एक मूर्ती होती रामाची, एक मूर्ती होती रावणाची. तुम्ही मला उत्तर दिलं. तुम्ही कोणती मूर्ती उचलणार? रामाची. पण ऐका, त्या ज्या दोन मूर्त्या होत्या त्यापैकी रामाची जी मूर्ती होती ती लोखंडाची होती आणि रावणाची जी मूर्ती होती ती होती सोन्याची. आता आता बोला, आता बोला. अहो, मोदींनी नवीन खरेदी नाही करायला सांगितलं, पण सापडलेलं नवीन खरेदी नका करू. मोदींनी सांगितलं नवीन नका, पण मग सापडलेली सोन्याची मूर्ती असेल ती रावणाची जरी असली तरी आपण उचलायला काय मागे पुढे बघणार. आपली गंमत अशी आहे, आपण आधीच चांगल्यात बसत नाही, अधिक वाईटात बसत नाही. मी सुरुवातीला सांगून गेलो, अधिक चांगल्या करता देवाचा अवतार, अधिक वाईटा करता देवाचा अवतार. आणि तुमच्या माझ्यासारखे जे अधिक चांगल्यात बसत नाही, जे अधिक वाईटात बसत नाही, तुमच्या माझ्या करता संताचा अवतार. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार पहिलं सादृश्य. जसं देव वैकुंठात राहतो तसे संत वैकुंठात राहतात दुसरं सादृश्य. जसं देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण तसं संताचा अवतार कार्य धर्मरक्षण तिसरं सादृश्य. ऐका, थोडं सामर्थ्याच्या दृष्टीने आपण विचार करून जाऊया. देवाचं काय सामर्थ्य आहे? तर त्या श्रीमद भगवद्गीतेच्या महात्म्यामध्ये सुरुवातीलाच एक श्लोक आहे. भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय? तर परमात्म्याचं सामर्थ्य असं आहे, मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. परमात्म्याने जर मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्ता मनुष्य काय करतो? बोलतो. हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. मुकं करोति वाचालं. परमात्म्याने जर पांगळ्या मनुष्यावर कृपा केली तर पांगळा मनुष्य गिरी पर्वत लंघून जाऊ शकतो. हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. का महाराज? जसं देवाचं सामर्थ्य आहे तसं तुमच्या संतांमध्ये काही सामर्थ्य आहे का? ऐका, जे सामर्थ्य देवामध्ये तेच सामर्थ्य नवे नवे त्याही पेक्षा मोठं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये भजन करा सांगतो. देवाने जर कृपा केली तर मुक्ता मनुष्य बोलतो. मी मगाशी बोलून गेलो, मुकं करोति वाचालं. देवाने जर कृपा केली तर मुक्ता मनुष्य बोलतो. मी थोडस याच्या पुढे जाऊन बोलतो. देवाने जर कृपा केली तर मुक्ता मनुष्य फक्त बोलतो. ऐकताय तुम्ही सगळे? देवाने जर कृपा केली तर मुक्ता मनुष्य फक्त बोलतो. आमच्या संतांनी जर कृपा केली तर मुक्ता मनुष्य फक्त बोलत नाही, वेद बोलतो. वेद Oh,
कृपा केली, तुमच्या प्राण्यावर कृपा केली, तर तो फक्त बोलत नाही, काय बोलतो? वेद बोलतो. ऐक, रेड्यामुखी वेद बोलविला, सर्व तिघांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, दर्शनी हरे ताप. नाही, तुम्ही कष्टही भरपूर करतात, पैसे भरपूर कमवतात, पण आलेला पैसा लोक एवढ्यावर बाळगतात. मार एवढं म्हणजे अर्जुनाची कीर्ती काय बाबा बघ, हिमालयातून प्रगट झाले, सगळं जाणतात, राजवाड्यापर्यंत कीर्ती पसरली. बलराम दादाला वाटलं आपल्या राजवाड्यात, आपल्या राज्यात कुणीतरी साधू आलाय, आपण सुभद्रेच्या लग्नाचा विचार करतोय, या साधूला आपण विचारू सुभद्रेकरता सुयोग्यवर कोणता आहे. आणि ही इच्छा मनात घेऊन बलराम दादा महाराजांच्या दर्शनाकरता आले. आता ऐका बरं का, बलराम दादा महाराजांचं दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन बाजूला बसणार. बसायच्या आत महाराजांनी कॅसेट चालू केली. म्हटले दादा काही असो, सध्या तुमच्या मनात तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे. दादा एवढ्यावर प्यान, दादा म्हटले माझ्या मनात माझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार करू. बाबाला कसं काय कळलं? म्हटले वा वा महाराज, तुम्ही माझ्या मनात झाले. म्हटले मग हिमालयातून साधना करून त्याच्याकरता इथं आलोय. म्हटले मग सांगा माझ्या बहिणी करता सुयोग्य करता सुयोग्यवर कोणता आहे. महाराजांनी सांगितलं आहे का बलराम दादा, सध्या तरी तुमच्या बहिणी करता सुभद्रे करता एकच सुयोग्य वर आहे आणि त्या वराचं नाव आहे अर्जुन. आणि हे सांगणारा सुद्धा कोण होता? बलराम दादा म्हणे मी तर विचार करत होतो सुभद्रा कोणाला द्यायची, दुर्योधनाला द्यायची, पण आता सुभद्रेचं भाग्य तिच्या नशिबात कसं असेल तसं होईल. पण महाराज तुम्ही माझ्या मनात जाणलं, माझी एक इच्छा आहे, तुम्ही आमच्या घरी यावं. महाराज म्हटले आम्ही कोणाच्या घरी जात नाही, पण तुमची फारच इच्छा आहे तर तुमच्या घरी आल्याशिवाय. महाराज घरी आले. आता ऐका बरं का, महाराजांच्या सेवेची जबाबदारी दिली सुभद्रे. कोणाकडे दिली? सुभद्रे. बलराम दादा सांगितलं ते महाराज येणार म्हटले उद्या. ते महाराज फारच फारच मनात जाणतात, तपस्वी मोठे महात्मे, हिमालयातून साधना करून आले, त्यांची सगळी सेवा तू करायची. आणि तू जर त्यांची सेवा चांगल्या पद्धतीने केली तर ते तुझ्यावरती प्रसन्न होतील, तुला आशीर्वाद देतील आणि तुला चांगला वर मिळाल्याशिवाय राहणार नाही. सेवेची जबाबदारी कोणाकडे? सुभद्रेकडे. महाराज आले, महाराजांची पूजा झाली, महाराज जेवणा करता बसले. वाढायला राजमहालामध्ये एवढ्या दासी, पण वाढायला कोण? सुभद्रा. ते बलराम दादा काहीतरी काम निघालं, दादा निघून गेले. कोणी परमात्मा या दोघांच्या मध्ये आपलं काय काम ते निघून गेले. आता जेवायला कोण बसलेले? महाराज. आणि वाढायची जबाबदारी कोणाकडे? सुभद्रेकडे. सुभद्रा यायची, ताटात पदार्थ वाढायची, महाराजांचा चेहरा न्याहाळून बघायची आणि डोकं खाजवत खाजवत मध्ये निघून जायची. परत यायची, ताटात पदार्थ वाढायची, पुन्हा महाराजांचा चेहरा न्याहाळून बघायची, डोकं खाजवत खाजवत मध्ये निघून जायची. आणि मध्ये जाता जाता सुभद्रेच्या डोक्यामध्ये एकच विचार, ह्याला कुठंतरी सुभद्रेच्या मनात विचार काय? याला कुठंतरी पाहिजे. मग आपल्या बरोबर कॉलेजला होता का शाळेत होता, पुढे होता, पण कुठेतरी याला बघितले. सुभद्रेने त्याला कुठे कुठे बघितलं, बराच विचार केला महाराज सुभद्रेने. आणि मग सुभद्रेच्या लक्षात आले याचा चेहरा अर्जुनाशी मिळता जुळता दिसला. हा कोण असला पाहिजे? सुभद्रा म्हणायची आपण याला अर्जुन म्हणायचो आणि हा दुसराच बाबा निघाला तर शाप द्यायचा. सुभद्रा हुशार होती, माझा पंडित नगर मध्ये होती, हुशार होती सुभद्रा. सुभद्रेने काय केलं, सुंदरपैकी खीर बनवलेली होती. त्या खिरीमध्ये काजू टाकलेले, बदाम टाकलेले, मनुके टाकलेले, केशर टाकलेले. अजून तुम्ही काही मदत करा, दुसऱ्या टुळटुळ पावराले माझ्या भरपूर काही काही टाकलेलं, सुंदरपैकी खीर बनवलेली. आणि ती खीर अर्जुनाच्या ताटात सुभद्रेने वाढली. सुभद्रा दरवाजाच्या भिंतीच्या मागे गेली. मागे गेल्यानंतर अर्जुनाने ती वाटी उचलली आणि अर्जुन खीर पिण्याकरता ती वाटी तोंडाला लावला. एवढ्याच सुभद्रेने मोठ्याने आवाज दिला, हे अर्जुना इकडे काय करतोय?
अर्जुन शब्द अर्जुनाच्या कानावरती पडले. अर्जुनाची वाटी एकीकडं, अर्जुन एकीकडं. अर्जुन म्हटलं आपला भांडा फोड झाला, आपल्याला कोणीतरी ओळखलं. सुभद्रेच्या मात्र लक्षात आला, हा कोण असला पाहिजे? अर्जुन. म्हटले बाई महाराज, अहो हे सगळं कशा करतात? महाराजांनी सांगितलं बाई हे सगळं आणि मग ठरवलं दुसऱ्या दिवशी मंदिराच्या गावाच्या बाहेरच्या मंदिरात दर्शन करता जायचं. तिकडे गेलं की तिकडून तिकडं लोक म्हणतात की सैराट आल्यापासून लोक बिघडले. नाही, जुनी परंपरा, तेव्हापासूनची परंपरा. बघता बघता अर्जुन आणि साधूच्या वेशामध्ये ते अर्जुन सुभद्रेला घेऊन राज्यात ही बातमी पसरली सगळीकडे. आणि बातमी पसरल्यानंतर बलराम दादाच्या कानावरती बातमी गेली. बलराम दादाच्या तळपायाच्या पुस्तकात म्हटले ही पोटासाठी झालेले संत बंधू लोक लोकांना फसवतात, सामान्य लोकांना फसवतात. मी याचा वध केल्याशिवाय राहणार नाही, शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. ते शस्त्र सगळं घेतलं आणि अर्जुन बलराम दादाला थांबली बसले. कृष्ण परमात्म्याला वाटलं आता आपली जास्त गरज आहे. दादा थांबा, कुठे चालले? म्हटले ते ऐकायला नाही आलं का? काय आलेला बाबा आपल्या सुभद्रेला घेऊन पळाला. म्हटले मग थांबा, मला येऊ द्या. कृष्ण परमात्मा रथामध्ये बसले, बलराम दादा रथामध्ये बसले. वायुवेगाने रथ निघाला अर्जुनाच्या रथाजवळ. आता ऐका, अर्जुन एका हाताने घोडे हाकायचा आणि एका हाताने धनुष्यबाण चालवायचं. अर्जुन इकडून धनुष्यबाण मारायचा, बलराम दादा तिकडून धनुष्यबाण मारायचे. दोघांची युद्ध चालू. कृष्ण परमात्म्याने सांगितलं दादा आपल्याकडे नारायणी सेना, आपल्या वाट्याला सहजासहजी कोणी लागत नाही, नादाला कोणी लागत नाही. मग असं असताना सुद्धा ज्या अर्थी आपली बहीण पळवण्याचं काम केलं, धारिष्ट्य केलं, त्या अर्थी हा मोठा कोणीतरी योद्धा असला पाहिजे. आपण शोधतो ते ना, जाऊ दे ना, आपण सुभद्रा याला घेऊन टाकू. बलराम दादा म्हटले कृष्णा माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी सुभद्रा याला देणार. म्हटले मग चालू दे तुमचं युद्ध. बलराम दादा इकडून धनुष्यबाण मारायचा, अर्जुन तिकडून धनुष्यबाण मारायचा. त्या अर्जुन घोडे हाकायचा, धनुष्यबाण मारायचा. सुभद्रा म्हटली जाऊ महाराज तुम्ही दोन कामं एका वेळी करता, घोडे हाकता धनुष्यबाण चालवता. मला माझ्या दादाने घोडे हाकायला शिकवले, लगाम माझ्याकडे द्या, तुम्ही मागे युद्ध करा. घोड्याची लगाम कोणाच्या हातात आली? सुभद्रेच्या. सुभद्रेच्या हातात घोड्याची लगाम, सुभद्रा घोडे हाकते, अर्जुन मागे युद्ध करतो. तिकडून अर्जुन धनुष्यबाण मारायचा, तिकडून बलराम दादा धनुष्यबाण मारायचे. बराच वेळ झाला. कृष्ण परमात्म्याने पुन्हा दादाला सांगितलं. म्हटले दादा थांबा. म्हटले काय झालं कृष्ण आता? नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नेमका आपल्या कानावर बातमी काय आली होती? म्हटले बातमी अशी आली होती, काय जो बाबा आपल्याकडे आला होता तो बाबा सुभद्रेला घेऊन, बातमी अशी होती ना, काय जो बाबा आपल्याकडे आला होता तो बाबा सुभद्रेला घेऊन पळाला. कृष्णा तुला म्हणायचं काय? मला म्हणायचं असेल तुम्ही नीट निरीक्षण करून बघा बरं, तुम्हाला काय वाटतंय? वड्याची लगाम कोणाच्या हातात होती? वड्याची लगाम सुभद्रेच्या. बातमी काय आलेली होती? काल तो आलेला बाबा सुभद्रेला घेऊन पळाला. मग घोड्याची लगाम जर सुभद्रेच्या हातात आहे, बाबा सुभद्रेला घेऊन पळाला. सुभद्रा दादा म्हणे सुभद्रा तिला काय झालं नेमकं? पुन्हा दोघांची युद्ध चालू. बराच वेळ झाला. देवाला वाटलं 10:30 वाजले, आता थांबायला पाहिजे, युद्ध थांबायला पाहिजे. म्हटलं दादा थांबा. म्हटलं आता काय झालं? काय नाही म्हटले, हा जो समोरचा योद्धा आहे ना, याचा चेहरा मला हळूहळू ओळखायला यायला, चेहरा ओळखायला यायला लागला. म्हटले कोण असला पाहिजे हा? कृष्ण परमात्म्याने सांगितलं दादा याचा चेहरा अर्जुनाशी मिळता जुळता आहे, हा नक्कीच कोण असला पाहिजे? अर्जुन असला पाहिजे. जसं अर्जुन शब्द कानावर पडले, बलराम दादाने मागे ओळून बघितलं. दादा म्हटले जर तो अर्जुन असेल तर ही सगळी प्लॅनिंग अर्जुन काय स्वतःच्या मनाने इतकं मोठं धारिष्ट्य करणार नाही. मग तो जर अर्जुन असेल तर ही सगळी प्लॅनिंग केली. युद्धविराम झाला. आता माझा मुद्दा इथे ऐका. अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली. अर्जुन धावत पळत कृष्ण परमात्म्याच्या जवळ आला. परमात्म्याच्या चरणाला अर्जुनाने मिठी मारली. अर्जुन रडतोय, अर्जुन दुःख करतोय, अर्जुन शोक करतोय. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उठून आपल्या कवेत घ्यावं. अर्जुना का रडतोय, का दुःख करतोय? जेव्हा रडू नको तर काय करू? काय बोलला? वेद बोला. ज्ञानदेव म्हणे बोले ऋग्वेद. ऐका, ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले.
ह्या शब्दावर बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही. लोक म्हणतात रेडा आणि पुढे वेद बोलू शकतो का. बरेच लोक काय घेतात संजय शंका घेतात. लोक म्हणतात रेडा कुठे वेद बोलू शकतो का. ऐका नाशिक ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले या गोष्टीवर जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर काय करायचं. सप्ताह संपला की बस स्टँडवर जायचं. सीबीएसला महामार्गावर तिथून पंढरपूरला जाणारी आळंदीला जाणारी बस पकडायची. कोणती. आळंदीला जाणारी. पुण्याला जाणारी बस पकडा. मोशी फाट्यावर उतरा आणि मोशी फाट्यावरून आळंदीला जा. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले या वाक्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर जा अलंकापुरी क्षेत्रामध्ये. आज सुद्धा ज्ञानोबारांच्या अलंकापूर नगरीमध्ये मधुकरीच्या भाकरी खाऊन इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घेऊन आज सुद्धा आमच्यासारखे हजारो रेडे बोलतात की ज्ञानोबारांची देवाने जर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. आमच्या संतांनी जर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलत नाही वेद बोलतो. ज्ञानोबारांची भाषा आहे. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखियाचे अंगीकार तो वाचस्पती करी प्रबंधू घोडा. ज्ञानोबाई सांगतात या संतांनी मुक्या मनुष्यावर जर कृपा केली या संतांच्या कृपेने मुक्या मनुष्याचा जर अंगीकार केला तर तो मुक्या मनुष्य इतका बोलतो देवांचा गुरु असणारा वाचस्पती त्यालाही तो शास्त्राच्या चर्चेमध्ये हरवू शकतो. इतकं मोठं सामर्थ्य संत कृपेने प्राप्त होतं. ऐका देवाने कृपा केली तर मुक्त मनुष्य फक्त बोलतो. आमच्या संतांनी कृपा केल्यानंतर मुक्ता मनुष्य वेद बोलतो. चला पुढे. देवाचं सामर्थ्य पंगुम लंबा येते. देवाने कृपा केली तर कांगळा मनुष्य गिरी पर्वत उल्लंघून जाऊ शकतो. संत कृपेत नाही का तेवढं सामर्थ्य. ऐका श्री नवनाथ ग्रंथामध्ये असा प्रसंग येतो. नवनाथ आपण ऐकलं वाचलं असेल तो ग्रंथ. कधी श्रावणात तुमच्याकडे लावतात असतात ना प्रत्येक घरोघर. श्रावण आला की लोकांच्या भक्तीला ऊत येतो. श्रावण आला की लोकांच्या भक्तीला काय येतो ऊत येतो. आणि ती भक्ती कुठपर्यंत फक्त श्रावण आहे तोपर्यंत. एकदा श्रावण संपला आणि मग एकदा आमोशा आली. कोणती आमोशा. लोळायला तयारच असतात. श्रावणातले पोथ्या बरोबर पोथ्या आमची जुनी कीर्तनकार सांगत असतात. तेव्हा काय झालं एका गावामध्ये अशी पोथी चालू होती. नवरा बायको दोघे पोथी ऐकायला जायची. दोघं दोन ठिकाणी. नवरा वेगळी पोथी ऐकायला बायको वेगळी पोथी ऐकायला. एक दिवस नवरा पोथी ऐकून आला आणि घरामध्ये जेवायची वेळ झाली. नवरा पोथी ऐकून घरामध्ये येऊन बसला. बराच वेळ झालं नवरा काही बोले ना. बायकोला वाटलं काय झालं आज फारच चर्चेमध्ये फारच विचारात जोडून गेलेली दिसत आहे. कोणाशी बोले ना हाले ना तुले ना काहीच कळे ना. काय झालं नेमकं. त्याने विचारलं का फार विचार करताय फार टेन्शन मध्ये दिसताय. काय काय झालं काय नेमकं. त्याने सांगितलं गेलो होतो म्हणजे पोथी ऐकायला. पुढे गेलो होतो पोथी ऐकायला. पोथी ऐकायला गेला तर इतका विचार करण्यासारखं त्याच्यामध्ये काय नाही म्हणे. आमच्या पोथीत विषयच तसा झाला. काय सांगितलं आमच्या पोथीत विषयच असा होता. काय विषय होता म्हटले मी पोथी ऐकायला गेलो होतो हरिविजय. पोथी हरिविजय. आणि त्या हरिविजय पोथीमध्ये असा विषय आला एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या. किती म्हटले मग तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का बरं आले. नाही म्हटले मी विचार असा करतोय मग त्यानं जर एवढ्या केल्या असतील तर मग मी अजून एखादी ती म्हटली वा फारच चांगला विचार आहे तुमचा. पण या विचारावर अंमलबजावणी करण्याच्या अगोदर मी काय सांगते ते ऐका. म्हटले तुझं काय म्हणणं आहे. मी पण पोथी ऐकायला गेले होते. तू पण गेली होती. हो कोणती पोथी ऐकली. म्हटले मी गेले होते पांडव प्रथा पाहिजे. कोणती पोथी. पांडव. आमच्या पोथीत पण असाच विषय
विषय निघाला म्हटले. काय विषय निघाला म्हणजे आपल्या पोथीत असा विषय झाला, एकट्या द्रौपदीला 5 पती होते. किती? 5. हा म्हटलं मग तुझं म्हणणं काय? ती म्हटली काय नाही, जसा तुमचा विचार तसाच माझा विचार आहे. तिला जर 5 असतील तर मी सुद्धा अजून एखादा. हा म्हटलं तुझा विचार तुझ्या पोथीत, माझा विचार माझ्या पोथीत, जे चालू आहे ते बरं चालू आहे. श्रावणामध्ये आपण पोथी वाचतो. कोणती? नवनाथ. त्या नवनाथ ग्रंथात असा विषय येतो काय आहे का, आपल्या सप्तशृंगी पर्वतावरती चौरंगीनाथ महाराज हात पाय विरहित अशा अवस्थेत पडलेले होते. कुठे? सप्तशृंगी पर्वतावरती. ज्ञानोबा वर्णन करतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटता तो सर्वांगी संपूर्ण झाला. चौरंगीनाथ महाराज आपल्या सप्तशृंगी पर्वतावरती हातपाय विरहित अशा अवस्थेवर पडलेले असताना मच्छिंद्रनाथांनी कृपा दृष्टीने त्यांना न्याहाळलं, आवाज दिला, हात मारले आणि हात मारल्याबरोबर हातपाय नसणारे चौरंगीनाथ त्यांना काय प्राप्त झाले? हातपाय प्राप्त झाले. हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. जसं देवाचा अवतार तसा संताचा अवतार. देवाचं राहण्याचं ठिकाण जसं वैकुंठ तसं संताचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. देवाचा अवतार कार्य जसं धर्मरक्षण तसं संतांचा अवतार कार्य धर्मरक्षण. जे सामर्थ्य देवामध्ये तेच सामर्थ्य आमच्या संतांमध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केला. महाराज सिद्धांतापर्यंत येऊन पोहोचले आणि तो सिद्धांत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सेवेकरता केला. अभंगाच्या पहिल्या स्वीकार करा. ऐका, विष्णुपंत फडणवीसांनी त्या रकमेच्या रुपयाला सुद्धा स्पर्श केला नाही. चित्रपटाचे निर्माते बोलू लागले, महाराज पैसे कमी पडले का? तुम्ही सांगा, तोंडात तुम्ही फक्त शब्द बाहेर काढा. या चित्रपटाने आम्हाला इतकी रक्कम मिळून दिलेली, इतका पैसा मिळून दिलेला, तुम्ही तोंडातून शब्द काढा, हवे तितके पैसे आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तोंडातून शब्द काढा. सांगा महाराज. ऐका, विष्णुपंत फडणवीसांनी त्या रकमेच्या रुपयाला देखील स्पर्श केला नाही. इतकंच नाही,
तिथून पुढे आजन्म आळंदी पंढरीची वारी केली आणि वारी करता करता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आपला देह समर्पित केला. विष्णुपंत पापणीसांनी आपल्या आयुष्यामध्ये जी काही संपत्ती मिळवलेली होती ती सगळी संपत्ती आळंदीच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला दान देऊन टाकली. दान देऊन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, रामाचं नुसतं रूप घेतलं तर मनातला सीतेविषयीचा काम संपतो आणि आपल्या तुकोबरायांचं रूप घेतल्यानंतर संसाराविषयीची आसक्ती संपत असते. तर का म्हणू नये, देवते संत देवते त्या प्रतिमा महाराज संतांबाबत देव आणि संत दोघं वेगळे नाही. दोघांचं स्वरूप एक आहे, दोघांचं सामर्थ्य एक आहे, दोघांचं कार्य एक आहे. अनेक दृष्टीने दोघांच्या मध्ये अभेदत्व असल्यामुळे महाराज सांगतात बाबांना दोघं वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संतांच्या अभेदत्वाविषयीचा सिद्धांत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून मांडलाय. देव आणि संत दोघं एक आहे. आता ऐका, आपल्याकडे जर समजा एखादी घटना घडली तर ते मीडियावाले येतात बघा, अमुक घटना घडली, तुम्हाला काय वाटतंय विचारतात की एखादी घटना घडली मीडियावाले विचारतात. चोपदार महाराज कीर्तन आज उशिरा चालू झाला, किती वाजता संपेल तुम्हाला काय वाटतं? मी सांगितलं पावणे 11 पर्यंत काळजी करू नका. मीडियावाले येतात ना, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, प्रतिक्रिया घेतात. तसं देव आणि संतांच्या विषयी जो सिद्धांत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून मांडलाय तर त्या सिद्धांताविषयी एक संतांची प्रतिक्रिया घेऊन, देवाची प्रतिक्रिया घेऊन आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. देवाला काय वाटतं या सिद्धांताविषयी, देवाची प्रतिक्रिया घेऊन. महाभारतातला प्रसंग आहे का, सुभद्रा उपवर झाली, सुभद्रेचं लग्न करायचं ठरवलं. सुभद्रा म्हणजे कोण? श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण. तिचं लग्न करायचं ठरवलं. कुणाला द्यायची सुभद्रा, कुणाला द्यायची चर्चा चालू झाली.
बलराम दादाने असं सांगितलं सुभद्रा द्यायची दुर्योधनाला. कोणाला द्यायची? दुर्योधनाला. कृष्ण परमात्म्याला असं वाटत होतं सुभद्रा द्यायची अर्जुनाला. आता घरातच दोन मतं झाली, कुणाला द्यायची सुभद्रा अशी चर्चा चालू झाली. भगवंताला वाटायचं अर्जुनासोबत लग्न करावं. दुर्योधन बलराम दादाने सांगितलं जमणार नाही, सुभद्रेचं लग्न कोणाबरोबर करायचं? दुर्योधनाबरोबर. मग भगवंताने माघार घेतली. पण सहजासहजी माघार घेत त्याला देव तरी कसं म्हणता येईल? देवाने काय केलं माहिती? देवाने गंमत केली. देवाने सुभद्रेच्या जवळ जायचं, अर्जुनाचं वर्णन करायचं. आई सुभद्रे, अर्जुनासारखा धनुर्धर त्रैलोक्यात नाही, जेणे संग्रामी हरवून केला, निवांत कवचाचा ठाऊ फिरलेला इतका मोठा धनुर्धर अर्जुन आहे. अर्जुनाचं वर्णन कोणाजवळ करायचं? सुभद्रेजवळ. आणि अर्जुनाच्या जवळ आलं की अर्जुनाच्या जवळ सुभद्रेचं वर्णन आणि सुभद्रेजवळ अर्जुनाचं वर्णन. दोघांच्या जवळ एकमेकाचं वर्णन. सुभद्रेच्या जवळ अर्जुनाचं वर्णन, अर्जुनाच्या जवळ गेलं की सुभद्रेसारखी कुलवान रूपवान गुणवान मुलगी शोधून सापडणार नाही असं सुभद्रेचं वर्णन अर्जुनाजवळ. अर्जुनाजवळ सुभद्रेचं वर्णन, सुभद्रेजवळ अर्जुनाचं वर्णन. आणि असं वर्णन करता करता दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम भाव निर्माण व्हायला लागला. अर्जुनाला वाटायला लागलं माझं लग्न सुभद्रेबरोबर झालं पाहिजे, सुभद्रेला वाटायला लागलं माझं लग्न अर्जुनाबरोबर झालं पाहिजे. आणि एक दिवस अर्जुनाच्या जवळ सुभद्रेचं वर्णन करता करता देवाने विचारलं, अर्जुना काय देवा? म्हणजे सुभद्रा कशी काय वाटते? कशी काय वाटते म्हणजे काय? चांगली वाटते? नाही तसं नाही, लग्न करता कशी वाटते? कोणाला विचारलं? अर्जुना. कोणी विचारलं? कृष्ण परमात्मा. लग्न करता सुभद्रा कशी वाटते? अर्जुन म्हटलं देवा एक तर अगोदरच भेटले ना, आणि त्याच्यात जर तुम्ही जर म्हणत असतील तर अजून अधिक महिना चालू आहे, 2 दिवस तुम्ही म्हटले की आत्ताच सुपारी फोडून आत्ताच लगेच हळद लगेच लग्न, तुम्ही तयार व्हा. अरे पण ते बलराम दादांनी सांगितलं सुभद्रेचं लग्न कोणाबरोबर करायचं? दुर्योधनाबरोबर. मग तुझा काही नंबर लागत नाही. देवाने काय केलं? भगवे कपडे सोबत आणलेले होते. म्हटले अर्जुना आता सुभद्रा काही तुला मिळत नाही, तुझा काही लग्न सुभद्रे बरोबर होत नाही, तू हे भगवे कपडे घालायचे, पुढे जायचं, हिमालयात जायचं. अर्जुनाने ते कपडे घातले, भगवे वस्त्र साधूचा वेश परिधान केला. आणि साधूचा वेश परिधान केल्यानंतर पुन्हा देवाने विचारलं, अर्जुना म्हटले काय देवा? अरे ते सुभद्रेचं. म्हटले देवा आता कपडे घातल्यानंतर बोलून काय फायदा आहे? कपडे घालायच्या अगोदर बोलला असतं तर आता जाऊ दे कपडे घातले. देवाने सांगितलं हे कपडे तुला त्याच्याकरता दिले. काय करायचं? साधूचे कपडे घालायचे आणि द्वारकेतल्या मुख्य चौकात येऊन बसायचं. ऐका, अर्जुनाने साधूचे कपडे भगवे वेश भगवे ते सगळे जाटा बिटा लावल्या. अर्जुन द्वारकेतल्या मुख्य चौकात येऊन बसला. आता लोक जायचे अर्जुनाचं दर्शन घ्यायचं, द्वारकेतल्या अर्जुनाचं दर्शन घ्यायचं. बरं अर्जुन द्वारकेतल्या सगळ्या लोकांना ओळखत होता. लोकांनी दर्शन घ्यायचा उशीर तर अर्जुन त्यांचा सगळा सातबार वाचून दाखवला. तुमच्या घरी एवढे एवढे माणसं आहेत, तुमचा असं असं चालू आहे, तुमच्या घरात प्रॉब्लेम आहे, असं सगळं अर्जुन सांगायचं. लोक म्हणायचे काय बाबा आहे बघ, सगळं मनातलं जाणतो. काय बाबा आहे? अर्जुन म्हणायचं आताच हिमालयातून साधना करून प्रगट झालोय म्हणे. वा वा, अर्जुनाची कीर्ती बरं ते लोक नाही भारी असतात ना, ते आता तुमच्याकडे शहरात येत नाही, आमच्याकडे गावाकडे येतात. काय कष्ट करतात भाऊ, रडू नको तर काय करू? देवाच्या मुखात ते शब्द आहे, ऐक अर्जुना, संन्यासी होती जनी सोडून गेली माझी भगिनी. अर्जुना संन्यासाचं रूप तू धारण केलं, माझी बहीण पडून घेण्याचं काम तू केलं. ऐक अर्जुना, रडू नको, दुःख करू नको, शोक करू नको, मनामध्ये विकल्प निर्माण होऊ देऊ नको. का विकल्प निर्माण होऊ देऊ नको? विकल्प न धरी म्हणी मी तू दोन्ही स्वरूपी. अर्जुना मनामध्ये विकल्प निर्माण होऊ देऊ नको, कारण आपण दोघ जण शरीराने जरी भिन्न भिन्न असलो तरी स्वरूपाने मात्र कसे आहोत? एकच आहोत. आणि तुकोपरा ह्याच्यापेक्षा वेगळा काय सांगता? देवते संत, देवते संत. देव आणि संत दोघं वेगळे नाही. चला देवाची प्रतिक्रिया झाली, संतांची काय प्रतिक्रिया? सगळं रामायण संपलं. रामायण संपल्याच्या नंतर रामायणाच्या शेवटी प्रभू रामचंद्रांनी मारुतीला विचारलं, लंकेवर विजय मिळवला, अयोध्येत आले, सीता परत मिळवली, अयोध्येचं राज्य मिळालं. हनुमंतराला प्रभू रामचंद्रांनी विचारला, हनुमंता काय देवा, कोण रे तू? काय विचारलं? हनुमंता
कोण तू? आता कलियुगातला एखादा हनुमान असता तर तू म्हटला असता याची बायको रावणाने चोरून नेली, शोधायचं काम कोणी केलं? मी केलं. लंका जाळण्याचं काम कोणी केलं? मी केलं. संजीवनी पर्वत आणण्याचं काम कोणी केलं? मी केलं. ते समुद्रावरती सेतू बांधण्याकरता मोठमोठे डोंगर दगड आणण्याचं काम कोणी केलं? मी केलं. आई रावणाने मै रावणाने यांना चोरून नेलं, यांना सुद्धा परत आणण्याचं काम कोणी केलं? मी केलं. मोठमोठ्या राक्षसांना मारण्याचं काम कोणी केलं? मी केलं. आता लंकेवर विजय मिळवला, याची बायको याला परत मिळाली, अयोध्येचं राज्य मिळालं ना. हा म्हणतो हनुमंता, हनुमंता कोण? याला म्हणतात गरज सर्व. हनुमंतर आपल्यासारखा विचार करणारे नव्हते. हनुमंतराने सांगितलं देवा, अरे मला विचारतो ना कोण तू, मग तू कोणत्या दृष्टीने विचारतो ते सांग. मला तू देह दृष्टीने विचारतो हनुमंता कोण तू, मला जीव दृष्टीने विचारतो हनुमंता कोण तू, की मला आत्म दृष्टीने विचारतो हनुमंता कोणत्या देवा कोणत्या दृष्टीने विचार, उत्तर देण्याकरता मी सक्षम आहे. हनुमंतराने दिलेलं उत्तर माझ्या अभंगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हनुमंतराने सांगितलं आहे देवा, देहदृष्ट्या तू दासोहम, देहदृष्टीने मला विचारशील हनुमंता कोण तू, तर देहदृष्टीने मी तुझा कोण आहे? दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः, तेव्हा जीवदृष्टीने मला विचारशील हनुमंता कोण तू, तर जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे. आणि तेव्हा तुम्हाला आत्मदृष्टीने विचारशील हनुमंता तू कोण, तर आत्मदृष्ट्या तुम्ही वाहून येती मी निश्चलामती. आत्मदृष्टीने तू आणि मी आपण दोघं वेगळे नसून दोघे एकच आहोत. तो कोण ते सांगतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. श्रुती माता सुद्धा ते सांगते तस्मिन् तज्जनी भेदा भवान. तस्मिन् म्हणजे देवामध्ये, तज्जनी म्हणजे त्याच्या लोकांमध्ये अर्थात संतांमध्ये भेदाचा अभाव असतो, म्हणजे अभेदत्व असतं. आणि तेच अभेदत्व तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून सांगितलंय. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जे संत स्वतः भगवत रूप झालेले, एकदा त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत दोघं वेगळे नाही, दोघांच्या मध्ये ऐक्य आहे, दोघांच्या मध्ये अभिदत्व आहे. मी तो सांगत असे भावी असो ठावी सकळा. असे देव आणि संतांच्या मध्ये अभिदत्व असणारा खऱ्या अर्थाने गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवे करता निवडला. आपण आपल्या जीवनामध्ये साधू संतांची सेवा करावी, आपल्या धर्माचं रक्षण करावं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, आई वडिलांची सेवा करावी, साधू संतांची सेवा करावी, वारकरी परंपरेच्या दृष्टीने एकादशीचं व्रत करावं. अशा नियमांचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे. शनी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला भक्ती उत्सवाची आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. सर्वांना धन्यवाद देतो. आमचे श्री तुळशीरामजी पाटील भागवत त्यांनी ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला, त्यांना धन्यवाद देतो. आपलं हे सगळं शनी मंदिराची सर्व ट्रस्टी मंडळी, सर्व भाविक मंडळी, सर्व भक्त मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. सर्व गुणीजनांना धन्यवाद देतो. आमची चिंतामण महाराज आहे, शरद महाराज आहे, संजय महाराज आहे, आमचे गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, चौदार बाबा आहे, टाळकरी महाराज आहे, त्याच्यानंतर आदरणीय आमचे हरिभक्ती परायण कृष्णा महाराज बैरागी, त्यांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम खूप छान ऑपरेटिंग केली, तुम्हालाही धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला गणेशरी महाराज सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान शनी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या संजू भाऊंची इच्छा आहे एकदा पिंगळा म्हणायचा आहे. ठीक आहे, तेवढा पिंगळा म्हणतो. आता मला येत नाही, ही सगळी मंडळी म्हणतील आणि सेवेला आपण पूर्णविराम देऊया. वारकरी परंपरेचं सर्वांनी पालन करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, देवाचं भजन करा. हा जन्म आपल्याला मिळालाय भगवत भक्ती करता, नामस्मरणा करता, नामचिंतना करता. आणि ऐका, या मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा जर आपण देवाचं भजन केलं नाही, नामस्मरण नामचिंतन केलं नाही तर काय होईल?
जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सर्व गुणीजनांना जोरदार टाळ्या वाजवा. मरंगाचार्यांकरता एकदा जोरदार टाळ्या, सिस्टीमवाल्या दादांकरता एकदा जोरदार टाळ्या. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम.